आपल्या सर्वांसमोर विशेष आकर्षणाचं कार्यक्रमाचं सुपरहिट गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता आपली स्त्री ही लढायला शिकली पाहिजे, तर त्या स्त्रीला आज 2 वेळा स्टेजवरती नाचवलं, त्याची पण मी क्लिप टाकलेली आहे. या ठिकाणी सलामी होईल आणि सलामी नंतर मान्यवर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. जय शिवराय, जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस संशय. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या नारायणगावमध्ये जुन्नर तालुक्यातली सर्वात मोठी दहीहंडी आहे, जी 2,51,000 रुपयाची दहीहंडी आहे ती. तर त्यासाठी जाणार आहे म्हणजे ॲज अ मेंबर जाणार. टेन्शन नाही तुम्ही म्हणशाल एवढा भाई असं झालं आहे एकदम मस्तपैकी, हे नवीनच दिसतंय एवढं सगळं नवीन बिवून घालून काय मीच जाणार आहे का गेस्ट म्हणून, असं काही नाही. प्रमुख उपस्थिती आपण तिथे लवकरच देऊ, त्यासाठी फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. देवाचरणी हीच प्रार्थना आहे की पुढच्या वर्षी आपणच तिथे सेलिब्रिटी म्हणून असू, काही विषय नाही. तुम्ही सपोर्ट केला आणि देवाचा आशीर्वाद असला तर ते पण पूर्ण होईल. मी जाणार आहे, तुम्ही फक्त एकदा आउटफिट चेक करा. आणि मी त्या दिवशी झुडिओला गेलो, 1-2 मिनटं थांबा. काही विषय त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती आहे की मी झुडिओला गेलो होतो. झुडिओ जे काय असेल ते, तर तेव्हा मी बोललो होतो की तुम्ही काय घेतलं नाही, फक्त एक स्वेट टी शर्ट घेतलं आहे, टी शर्ट टाईप ते हेच आहे, आणि स्निकर्स वगैरे बाकी सगळं माझ्याकडे ऑलरेडी होतं. ते मी बोर्डच्या एक्झामच्या वेळेलाही स्निकर्स घेतले होते, पण तेव्हा एकदा घातले फक्त, आणि नंतरला एकदा घातले होते, त्यावर नंतर मी घातले नाही कारण की ते मॅच होत नव्हते आउटफिटवरती. काही विषय नाही, मी आता नारायणगावला जातो, मग आपण नारायणगावला जाऊनच भेटू डायरेक्ट. कसं एकदम राम राम. मित्रांनो, डायरेक्ट डेपासून नाईट झालं आहे. आरण्याला न्यायला आलो होतो, लय दिवसानंतर आरण्या नाही का एकदम झलकला आहे. तर मग आता जातोय आम्ही तिथं. काय अजून इतकं हे झालेलं नाही आहे, काय म्हणतात त्याला, अजून काही इतकं कोणी आलेलं नाही आहे. आणि जे मेन उपस्थिती आहे प्राजक्ता घाग गुलाबी साडी मधले 10 वाजता येणार आहे. तिने स्टोरी बिरी टाकली, विघ्नेशच्या पप्पांनी हे टाकलं होतं स्टेटस, तिथं सांगितलं 6 वाजता येणार आहे म्हटली, पण 6 वाजता नाही, आता माहिती आहे उशीर होणार आहे. आणि अजून काहीच नाही तिथं, पण तशी झाली थोडी गर्दी चालू झाली. वेदांत ते जेवतं ते, मग येतो आता सगळेजण गोळा होतो. गोळा झाल्यानंतर मग जातो, बघू कसं काय होतं नाही का. जसं ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवता येईल त्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करेल. काल तर मला काही इतकं दाखवता नाही आलं मनसरचं, पण नारायणगावचं मी फुल प्रयत्न करेल. बघू काय होतं. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा, म्हणजे जे काही इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तिथून पुढचे त्याचे आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. बघू आता जातो आम्ही डायरेक्ट नाही का, विषयच कॉल करून टाकतो. चलो बाय बाय. या जुन्नर तालुक्याचं नाव संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी आदर्श म्हणून ठेवते. म्हणून मी विनंती करतोय, आपला पहिला सन्मान या ठिकाणी होतोय, आणि सन्मान करण्यासाठी नारायणगाव नगरीच्या महिला लोकयुक्त सरपंच शुद्धताई, त्याचप्रमाणे अध्यक्ष सूरज भाऊ यांना विनंती करतोय, आणि माझे संतोष दादा वाजगे यांना विनंती आहे. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. पंकजदादा कुचिक यांना विनंती आहे, मयूरदादा शिंदे यांना विनंती आहे, आपण
मोहित दादा ढमाले यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचंय. आंबेगाव तालुक्याचं बजरंग दल या ठिकाणी गोविंद पथक उपस्थित आहे आणि मी गोविंद पथक बजरंग दल यांना विनंती करतो, आपण रेडी आहे का? विनंती आहे, रेडी का बजरंग दल? रेडी आहे. या ठिकाणी सलामी होईल आणि सलामी नंतर मान्यवर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. मुकेश दादा, विशाल भाऊ थोरात यांना विनंती आहे की आपण एक या ठिकाणी सलामी देऊन घ्यावी. यानंतर मान्यवरांचं आपल्याला या ठिकाणी मनोगत आहे. या ठिकाणी माऊली ग्रुप गोविंद पथक वायाळमाळा औसरी यांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे. आता बजरंग संचालित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाटले गोविंद पथक पूर्व आंबेगाव हे सलामी देणार आहे. विनंती आहे त्यांच्या पथक प्रमुखांना त्यांनी या ठिकाणी सलामीची तयारी करायची आहे. बली की जय, बली की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. बजरंग दल, बजरंग दल, बजरंग दल, बजरंग दल, बजरंग दल, बजरंग दल. आणि आता शांतता कृपया विनंती आहे. बजरंग दल या ठिकाणी सलामी देते. सगळ्यांचं लक्ष या गोविंदा पथक असेल. लाईट बंद करायची, लाईट बंद करा. वर चढ चालू आहे. सहकार्य करायचं टांग्यावरती सर्वांनी. व्हिडिओ काढा मोठ्या ह्याच्यात. बजरंग दल संचलित लाईट बघ नसतो. धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले गोविंद पथक पूर्व आंबेगाव या ठिकाणी सलामी देत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. ही सलामी या ठिकाणी जोरदार टाळ्या. टाळ्या वाजव. शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की आपलंच गाव आहे, त्यामुळे आपण मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण स्वागत केलं पाहिजे आणि त्यामुळे मी सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. एकमेव खेळ असा आहे, म्हणजे आता राजकारण तापायला लागले, निवडणुका जवळ येतात, त्यावर राजकारण तापणार आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा सुरू होत असताना एकमेव खेळ असा आहे का खांद्यावर घेतलेल्याचे पाय सुद्धा सांभाळून ठेवले जातात आणि थरावर थर रचला जातो. आणि हीच सामंजस्याची एकोप्याची संस्कृती ही कायम टिकून राहू ही सदिच्छा देतो. पुन्हा एकदा सूरज भाऊ आणि त्याच्या सगळ्या मित्रपरिवाराचा हा दिमागदार सोहळा आयोजित केल्याबद्दल कौतुक करतो. आणि सोहळा आयोजित करताना पण कुठं म्हणजे आमच्या बाबूभाऊंनी जे वैभव उभं केलंय, महाराष्ट्रात कुठेही गेल्यानंतर बाबूभाऊ अभिमानानं सांगतो की आमचे सरपंच आहेत, आमचे मित्र आहेत, पण असं वैभव उभं केलंय की देशात महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात दुर्दैवी घटना घडत असताना नारायणगावनं एक आदर्श जो उभा केलाय आणि एक हे जे वैभव मागे उभं केलंय त्या शिवछत्रपतींच्या प्रांगणामध्ये हा दहीहंडी उत्सव होतोय. आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सूरज भाऊ तुमचं मनापासून कौतुक करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण कृपया कार्यक्रम कंटिन्यू करावा. धन्यवाद. अमोल दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभली. खूप भरपूर प्रचंड या ठिकाणी व्यस्त असणारा वेळ त्याच्यामधून त्यांनी वेळ काढला
आणि या ठिकाणी अमोल दादा यांना विनंती आहे, आपण सूरज भाऊचा वाढदिवस साजरा करूया. हा कृपया विनंती आहे, पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती 2 मिनिट. प्राजक्ता खाग यांना विनंती, याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्टेजवरती येत आहेत आजच्या आपल्या असणाऱ्या विशेष आकर्षण कार्यक्रमाच्या मित्रांनो. पहिलं मराठी गाणं अमेरिकेमध्ये वाजलं, गुलाबी साडी. आले मी आज असं नका बघू, आहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला याचा, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नकरवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. मानवरती ओके राईट, फोटो काढतो असा होणार जने वातावरण ताईट. मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट, माझा होऊ दे पगार गिफ्ट. विनंती करते सोनल बहिणी आपण पुढे यायचे. नारायणगावचा मेकअप आर्टिस्ट प्राजक्ता शिंदे यांना विनंती आपण या ठिकाणी, आणि केक कटिंग केलं जातं. मी सोनल बहिणीला विनंती करतोय आणि ओमकार दादा यांना विनंती आहे या ठिकाणी आपल्या सर्व चंदाताई यांना विनंती आहे. फक्त तुझ्या नावाचा हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. वैशालीताई तांबोळे यांना विनंती, आपण पुढे यायचं. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी गाणं या ठिकाणी विनंती करतो, तुम्ही सूरज भाऊ प्रस्तावनेमध्येच आपली घोषणा करायची विनंती. जोरदार टाळ्या या ठिकाणी सूरज भाऊ वाजगे यांच्यासाठी. मी सकाळी एक पोस्ट केली होती, सगळीकडे मला अनेक जण फोन आले. ही चर्चा होती की आम्ही नेमकी काय घोषणा करणार. तुम्ही जर नीट ती पोस्ट जर पाहिली असेल तर सूरज वाजगे मित्र परिवार करणार एक घोषणा असं होतं. सूरज वाजगे एकटा नाही, सगळा मित्र परिवार. आणि खरोखर ही घोषणा करत असताना कुठली राजकीय घोषणा तर अजिबात नाहीये. मी जरी राजकीय पदावर जरी काम करत असलो, परंतु शेवटी मी सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आहे. सामाजिक कार्याला बळ यावं म्हणून मी राजकारणात त्या ठिकाणी राजकारण आणि पक्षात गेलेलो कार्यकर्ता आहे. परंतु सामाजिक चळवळीची मला त्या ठिकाणी आवड आहे. आणि ही घोषणा करण्यापूर्वी आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वी बदलापूरला जी घटना झाली आणि 3 वर्षाच्या चिमुरडीवर जो बलात्कार झाला, प्रत्येकाचं मन हेलवलं. आई वडिलांची काय अवस्था झाली असेल, प्रत्येकाची देशातल्या नागरिकाची काय अवस्था झाली असेल, महाराष्ट्राची काय अवस्था झाली असेल. आणि आपल्याकडे अशी विकृती जी वाढली, बदलापूरची घटना असेल, पनवेलची घटना असेल, कलकत्त्याची घटना असेल, आणि आपल्या त्या ठिकाणी मुलीवर चिमुरड्यावर लहान चिमुरड्यावर जो बलात्कार झाला, याने पूर्ण देश हळहळला बाबू. आणि ह्याच धर्तीवर आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात अशा पद्धतीने असे नराधम आणि अशी विकृती व्हायला नको म्हणून आम्ही एक उपक्रम राबवतोय. तो म्हणजे आपण प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत, प्रत्येक मुलीला कराटे आणि जुडोचं कराटे प्रशिक्षण मोफत देणार आहे. हीच खरी घोषणा आहे. विठाबाई नारायणगावकर कलाभूषण पुरस्काराने सन्मानित होते. गायत्री शेलार. फॉर्च्युनर, अरे पण पिछली माझी बांगडी म्हणून सत्कार दिला रे. फॉर्च्युनर ऐकायचं. बरं मी काय म्हणतोय, 2 in 1 पॅक इथे. गायत्री मॅडम इथे माईक. ओंकार दादा फक्त डीजे वाल्यांना विनंती आहे, फक्त विनंती आहे डीजे वाले. गायत्री ताई विनंती करेल तेव्हा. पहिल्यांदा गायत्री ताई साठी जोरदार टाळ्या.
गोष्ट आहे ती आपल्या जुन्नर तालुक्यातली आहे, आपल्या जवळच्या धामणखेलची. गायत्री ताईसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या ऐकूया. फॉर्च्युनर दादांनी आणली बाई फॉर्च्युनर, फॉर्च्युनर दादांनी आणली. ज्यांच्यासाठी गाणं चाललं दादांचं सगळीकडे मार्केट स्ट्रॉंग, काय केलं जर मी एक लाईन बोलत तुम्ही एक लाईन बोलायची. ओके. दादांनी आणली बाई. आवाज मोठ्याने येऊ द्या. आज काय दहीहंडी आवाज सगळ्यांचा मोठ्याने येऊ द्या. दादा आपल्या सर्वांसमोर विशेष आकर्षणाचं कार्यक्रमाचं सुपरहिट गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता गाव. दुसरा माईक कुठे? दुसरा माईक कुणाकडे? दुसरा माईक कुणाकडे? बघू येते मला लाज, केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू सराने खास, नकरवाली कुठे गाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा कर, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा कर. मला तुम्हाला हे विचारायचंय, आमच्या नारेंगावकरांसाठी तुम्ही काय बोलाल? सर्वप्रथम तर नमस्कार सर्व नारायण गावकरांना. मला फार छान वाटलं इकडे येऊन, आणि मला तर शेवटचं टोप पण दिसत नाही आहे, एवढी गर्दी आहे इकडे. तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघूनच मला एवढं ओव्हरवेल्म वाटतंय की माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आणि खास करून सुरेश भाऊ वाजगे यांचे मी आभार मानते की त्यांनी मला तुमच्यासमोर यायची, बोलायची आणि इथे परफॉर्म करायची संधी दिली, नाहीतर आपली भेट कदाचित नसती झाली मला वाटतं. त्यामुळे मला फार छान वाटतं. नक्कीच इथे तुम्हाला मजा दाखवतो. आमचं नारेगाव म्हटलं नाही, नारेगाव पण गुलाबीच तेवढे. इथे किती उपस्थित आहे की ज्यांनी गुलाबी साडीवर भरपूर डान्स केला? हात वरती करा बरं. एकट्यानेच केला. हा सगळ्यात मोठा फॅन आहे तुमचा, बाकी कोण नाही? बाकी कोणीच नाही का? एवढा एकच आहे. तुला नंबर मिळणार. कुणाला गाणं आवडतं नाही केलं बाकीच्यांनी? आता सुरेश भाऊ नंबर मिळणार म्हटलं, ज्यांनी नाही केलं ते पण. तरी पण मला कळलं तुम्ही 3-4 वाजता आला होता. बरोबर, खूप लवकर आले होते नारेंगावला. फार लवकर आले होते. नारायणगावचं सौंदर्य इतकं आहे की ते मला थोडं फिरायचं होतं, त्यामुळे मी थोडासा फेरफटका मारलाय. तुम्ही आल्याच्या नंतर आमची पूर्ववेश पाहिली, कशी वाटली तुम्हाला पूर्ववेश? कारण की इथे ज्यांच्या संकल्पनेमधून झाली तमाम ग्रामस्थ मंडळी आणि लोकनियुक्त सरपंच योगेश्वर बाबू पाटे यांच्या संकल्पनेतून ही पूर्ववेश उभी राहिली. कसं वाटतं तुम्हाला त्या गोष्टीबद्दल? मी खरं सांगायचं तर जेव्हा मी पूर्ववेश पाहिली तेव्हा मला खरं आयडिया नव्हती. मी पहिल्यांदाच नारायणगावमध्ये आले. मला वाटतंय की तुमचा मेकअप पण नारायणगावातल्याच एका आर्टिस्टने केला. हो, प्राजक्ता शिंदे नाव आहे तिचं. तिने फारच छान मेकअप केला. इथे महिला मंडळी आहेत, तुमचं जाऊ दे. अच्छा, महिला मंडळांसाठी आहे का? प्राजक्ता शिंदे, लक्षात ठेवा. नाही, महिला मंडळीसाठी नाही हो, हे यांच्यासाठी. मेकअप कुठे महिला बघतात? सगळे पुरुषच बघतात की. पण त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लावणार फक्त तुझ्या नावाचं, तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे, कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची. माझा 1.5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचा सगळ्यात मोठाचा प्रॉब्लेम हा आहे, खरंच खरा रिअल आहे, तुमचं गाणं लावल्याशिवाय तो जेवतच नाही. हा, गाणं लागलं की तो माझ्याकडे बघून हसतो. मलाच माहित नाही काय, पण 1.5 वर्षाचा आहे ना, घरीच येतो. हा, मी ते घेऊन नाही फिरत. पण तरी पण अजून एक प्रॉब्लेम. किरण भाऊ इकडे नाही, ये इकडे नाही. अरे इकडे ना किरण भाऊ, एवढा कशाला मान घेतो?
चेअरमन, हा हे चेअरमन आहेत अच्छा. रील मधले. हे किरण वाजगे आहेत, मी अभय वारुळे. आम्ही एवढं जीव काढून रील बनवतो पण आम्हाला कोणी फॉलोच करतं. तुम्ही सांगा ना आम्हाला फॉलो करा बरोबर. हे ऐका ना सगळे, माझं ऑफिशियल आहे अभय वारुळे ऑफिशियल आहे आणि याचं किरण वाजगे ऑफिशियल आहे. या दोघांना फॉलो करत आम्ही लई जीव काढतो, आम्हाला तर फॉलोच करत नाही. आधी मला follow करतात, सगळे ते मला कळू दे. माझे followers काही millions मध्ये नाहीये त्यामुळे, पण त्या दोघांना तुम्ही नक्की फॉलो करा. कार्यक्रम आयोजित केला ते सूरज भाऊ आणि सगळेच मान्यवर मंडळी आणि जमलेले समोर तर सगळेच गोविंदाची चाहती मंडळी ही सगळी इथे उपस्थित आहे. मी आपलं मनापासून या नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करतो आणि मला वाटतं तुमचा अधिकचा वेळ मी घेणार नाही. खासदार साहेबांनी मगाशीच सांगितलं. फक्त एकच मिनिटात ओळखतो. एकच मिनिटात. जुन्नर तालुक्यातील सगळ्यात मोठी दहीहंडी आज या ठिकाणी या नारायणगावच्या पुण्यभूमीमध्ये खरं तर आयोजित केलेली आहे. विशेषतः सूरज भाऊ आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार, स्टेजवर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आमदार बाबूभाऊ पाटे, सरपंचताई, स्टेजवर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर मंडळी. खरं तर संघर्षाची, स्वाभिमानाची, एकतेची आणि निष्ठेची दहीहंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. बाबूभाऊंनी सांगितलं. हॅलो मॅडम, ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा. हॅलो एखाद कोणतं तरी एक चालू. हॅलो, या ठिकाणी प्राजक्ता मॅडम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील आणि त्यानंतर या ठिकाणी रजा घेतील आमच्या सर्वांची. माईकचा आवाज वाढवा. नमस्कार. जसं की मी आधी म्हटलं, मला या ठिकाणी येऊन फार आनंद झाला. नारायणगावकरांना मी प्रथमतःच भेटते आणि तसेच आदरणीय माननीय व्यासपीठ यांचा देखील मी खूप आभार मानते. तसेच सूरजभाऊ वाजगे यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझे प्रेक्षक मायबाप आहात, तुमच्यामुळे आज मी या ठिकाणी आहे. तर तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या आणि जर फॉलो करत नसाल तर मला फॉलो करा, बाकीचं राहू दे. धन्यवाद. आणि धन्यवाद. या ठिकाणी प्राजक्ता मॅडम, तुमचं जे गाणं शूट झालं या ठिकाणी गुलाबी साडी, बरोबर ना, गुलाबी साडीचं ते गाणं आमच्या नारायणगाव मधलं एका कॅमेरामॅनने शूट केलं. एजे अर्थात अजिंक्य दळवी या नारायणगावचा आहे तो. इथे हॅलो अजिंक्य हात वर. अजिंक्य दळवेने माझे फार, मला वाटतं अजिंक्य टाइम्समध्ये सेलिब्रिटीजच्या वॉकच्या वेळेला तिथे होता. त्याने माझे व्हिडिओ अजिंक्यने ज्या पण काढल्या त्या सगळ्या व्हायरल आहेत, सुपर एकदम व्हायरल आहेत. त्यामुळे अजिंक्य तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस आणि आणि हे गाणं न्यूयॉर्कमध्ये, हो न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला आपलं पहिलंच मराठी गाणं. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, मी शुद्धता यांना विनंती करतोय. कारण सगळी लहान लेकरं आहे, 5-5, 6-6 वर्षाच्या. रूपवंत, कीर्तिवंत, कुलवंत, सिंहासनाधीश्वर विक्रमादित्य शमशेर बहादूर मराठ्यांचा मावळा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.
पुढचा टॉवर बंद करा दादा, तिकडचा टॉवर बंद करा पुढचा. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आपले मोबाईलचे टॉर्च बाहेर काढायचे. पुढचा टॉवर बंद करा लाईटीचा. लाईटवाले दादा, आपण सर्व नारायणगावकर मंडळी, जुन्नर तालुक्यातील मंडळी या ठिकाणी शपथ घेऊया आणि आपले मोबाईलचे टॉर्च वरती करूया. आपल्या परिसरामध्ये आपल्या जवळ असणाऱ्या सर्व माता भगिनी यांची सुरक्षा करण्याचं वचन आज या दहीहंडीच्या निमित्तानं घेतोय. सगळ्यांचे हात वरती. केसांना सगळ्यात पहिलं अवॉइड करा. तर आता तुम्ही बघितलं की कार्यक्रम वगैरे सगळा झाला आहे आणि मी आता घरी आलोय. तर मला फक्त 2 गोष्टी बोलायच्या आहेत. कार्यक्रम एकदम सुंदर आणि अप्रतिम झाला, बक्षीस पण त्याचं चांगलं होतं. पण जसं तुम्ही जर हा पार्ट बघत असाल याचा अर्थ तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाय, तर मग हा पार्ट बघणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट जाणून घेणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. मी नारायणगावमध्ये राहतो, मी नारायणगावची हे करत नाही, काही नाही. कुठंतरी मी तुम्हाला दिसलं असेल की मी जास्त मुमेंट एन्जॉय नाही केला. जेव्हा गाणं लागतं तेव्हा वगैरे जास्त नाचलो वगैरे काय नाही, कारण की आहेत माझ्या काही ड्रीम्स. त्या ड्रीम्समुळेच मी काल ड्रीम्स नाहीच, शक्यतो गोल्सच म्हणाल मी. तर त्याच्यामुळेच काल मी गायत्री दातार यांना भेटलोसुद्धा नाही आणि तेच मला आज परत माझ्या मनात उखळायला लागल्या, म्हणून मी तो मोमेंट एन्जॉय नाही करू शकलो. कारण की मला एक आपण कधी हे करणार असं. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट जी मी बोलणार आहे, जसं सांगितलं सूरज भाऊ वाजगे, ही व्हिडिओ जर त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणी पण बघितली किंवा जे आपले तिथले लोक जे मोठे मोठे असेल त्यांनी कोणी पण बघितली, तर माझी ही एक ॲडवाईस समजा किंवा काही समजा. आता ही जगच तसं आहे, त्यामुळं आपण याला तर काही करू शकत नाही. तर जसं त्यांनी सांगितलं की कुंफू कराटे वगैरे ते चालू करतात ते प्रत्येक मुलीसाठी फुकट शिक्षण. कारण की जे बदलापूर कोलकातामध्ये झालं, जे पुण्यामध्ये झालं, लातूरमध्ये झालं, ते व्हायला ही लढायला शिकली पाहिजे. तर त्या स्त्रीला आज 2 वेळा स्टेजवरती नाचवलं, त्याची पण मी क्लिप टाकलेली आहे आणि कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्ही बघितले असेल मनसरला. तर आपण एकदा सांगतो की करतो की मुलींना लढायला शिकवा, हे बलात्कार थांबवा, आणि दुसऱ्या साईडला आपण काय करतो, त्याच बाया नाचवतो, हे करतो. तर शेवटी किती काय असलं तरी पुरुष आहे, पुरुष जाती आहे. डायरेक्ट ओपनली बोलतो मी, हवसी मन सगळ्यांचं असतं. त्यामुळे तुम्ही असं करताय. तर थोडा स्टोरेज प्रॉब्लेममुळे व्हिडिओ थांबली होती, तर मी पटापट बोलतो जरा, की मी कोणालाच ब्लेम करत नाही आहे की त्यांनी मी खूप पर्सनली एक नाही का सगळ्यांचं हे म्हणजे काय म्हणतात त्याला रिस्पेक्टफुली, की सगळ्यांचा आदर सन्मान आहे. पण मी जस्ट एक का बोललो की आपण काही क्षणापूर्वी सांगितलं की मुलीला वाचवलं पाहिजे, म्हणजे हे बलात्कार थांबवा, सगळं करा, आणि दुसऱ्या साईडला आपण बाया नाचवतो. हे कितपत खरं आहे आणि कितपत आपल्या महाराजांची शिकवण आहे हे ध्यानात ठेवा. बघा, इथं कोणी दूध का दुला नाही आहे, मी सुद्धा मान्य करतो. मी पण नाही आहे, तुम्ही पण नाही आहे, कुणीच नाही आहे इथं, दूध का दुला कुणीच नाही आहे. पण थोडेफार तरी आपण प्रॉब्लेम झाला तर आपल्याला कळायला पाहिजे त्या सिच्युएशनला कुठं कसं काय वागलं पाहिजे. तर बाकीचं आपण नंतर बोलू. आजच्यासाठी एवढंच. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.